हाय एव्हरीवन, आज आपण बनवणार आहे झणझणीत अशी मसाला शिमला मिरची, ती पण झटपट होणारी, घरी अवेलेबल असलेल्या साहित्यांमध्ये झटपट होणारी भाजी बनवू। त्यासाठी आपण एक वाटी शेंगदाणे घेऊ, ते व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेऊ। नंतर एक वाटी खोबऱ्याचा किस घेऊ, तो पण मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेऊ। नंतर याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधून। नंतर आपण ज्या शिमला मिरची घेतल्या आहे त्यांचे जे देठ आहेत ते आधी मधले ते काढून घेऊ। एक एक करून सगळ्या मिरच्यांचे देठ असे आपण काढून घेऊ। देठ काढून झाल्यानंतर याच्या आतमध्ये जे बी राहते ते पण व्यवस्थित काढून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून काय होईल, त्याच्यामध्ये जे स्टफिंग भरू आपण मसाला, तर त्याच्यासाठी ती मोकळी जागा होईल। तर सगळ्या बिया काढून घ्यायच्या आणि नंतर त्याच्यासाठी स्टफिंग बनवू आपण, म्हणजे मसाला बनवू जे भरायचं आहे आपल्याला त्या मिरचीमध्ये। त्यासाठी अर्धा चम्मच मी भाजीचा बेसन घेतलं आहे, त्याला थोडंसं भाजून घेऊ। नंतर तेल टाकून त्याच्यामध्ये आपण कांदा वगैरे सगळं परतून घ्यायचं। कांदा परतून घेऊ। कांदा परतून झाल्यानंतर थोडा त्याच्यात टोमॅटो ॲड करू। आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊ। नॉर्मल जसं आपण भाजी बनवतो त्या टाईपची थोडी स्टफिंग बनवायची आहे ही। तर त्याच्यामध्ये हळद, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर, थोडा गरम मसाला, धनेपूड हे सगळं टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये जे भाजलेलं बेसन होतं आपण ते मिक्स करायचं आणि जे शेंगदाणे आणि खोबऱ्याचा जो बारीक केलेला कूट आहे तर अर्धी वाटी मी यूज करते। याच्यामध्ये तुम्ही तुमच्या याच्यानुसार यूज करू शकता, तुम्हाला किती स्टफिंग लागते किंवा किती मिरच्या घेत आहे। तर मी 4 मध्यम आकाराच्या मिरच्या घेतल्या, म्हणजे छोट्या मिरच्या घेतलेल्या आहे। तर त्याला जेवढे म्हणजे मी अर्धी वाटी घेतलं आहे आणि अर्धा चम्मच थोडं बेसन पीठ घेतलं। हे सगळं व्यवस्थित भाजून झालं नंतर हे एका डिशमध्ये काढून घेऊ। डिशमध्ये काढून घेतल्यानंतर एक एक करून सगळ्या मिरच्यांमध्ये चांगलं व्यवस्थित ठासून भरायचं आहे, म्हणजे काय होईल, एकदम टाईट असं भरलं जाईल ते। स्टफिंग व्यवस्थित भरून घेऊ एक एक करून। आता हे जे कधी ही जी स्टफिंग आहे ती आपली उरते पण आणि कधी नाही पण उरत। उरलेली आता याच्यामध्ये थोडी आपली स्टफिंग उरली आहे एका अर्ध्या मिरचीची, तर ती स्टफिंग आपण ग्रेव्हीमध्ये यूज करू। तर आता आधी आपण काय करू, त्याच्या मिरच्या आहेत ना भरलेल्या, त्यांना आपण व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊ किंवा होऊ देऊ, म्हणजे वाफेवर आपण थोड्या त्यांना सॉफ्ट होऊ देऊ। अशा पण मिरच्या आपण परतू शकतो, असं काही नाही। बट आपण आज ग्रेव्हीवाली मसाला शिमला मिरची बनवणार आहे, तर त्यासाठी आपण आधी व्यवस्थित मिरच्या तेलामध्ये थोड्या परतून घेऊ। नंतर त्याची ग्रेव्ही तयार करू। तर ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपण बारीक कट केलेला कांदा आपण तेलात व्यवस्थित परतून घेऊ। नंतर हा परतून झाल्यानंतर सेम प्रोसेस जशी आपण जनरली करतो तशी त्याच्यामध्ये आपण आता बारीक चॉप केलेलं टोमॅटो टाकायचं आहे। टोमॅटो आणि कांद्याला व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरं, मोहरी, ते तळून घेऊ। म्हणजे आधीच टाकलं असतं चाललं असतं, बट मी विसरली त्याच्यामुळे। आता नंतर चवीपुरतं मीठ, हळद, लाल मिरची पावडर टाकायची आहे, थोडा गरम मसाला टाकायचा। नंतर जे आपलं कांद्याचं आणि खोबऱ्याचं वाटण असतं, मी ते डेली भाज्यांमध्ये यूज करते, म्हणजे नेहमी करायची गरज नाही आहे वेळेवर, ते एकदाच करून ठेवते 2-3 दिवसासाठी। तर ते वाटण टाकलं आहे अर्धा चम्मच। नंतर ही थोडी स्टफिंग जी उरली होती ती टाकली आहे। तर आता या स्टफिंगमुळे या भाजीचा जो कलर आहे थोडा डाऊन येईल, कारण त्याच्यामध्ये आपण बेसनाचा यूज केलेला आहे। तर बेसनाने काय होते, भाजीचा कलर थोडा फिकट होते। तर तुम्ही उरली तरच टाका, अदरवाईज नका टाकू, ठीक आहे। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्यात थोडं गरम पाणी टाकून वाफेवर ह्या मिरच्या होऊ देऊ। आता याची ही घट्टसर अशी ग्रेव्ही पण झाली आहे आणि ह्या मिरच्या पण व्यवस्थित झालेल्या आहे। नंतर याच्यामध्ये थोडं बटर टाकू, म्हणजे अजून थोडी ॲडिशनल टेस्ट येईल। आणि ही झाली आपली मसाला शिमला मिरची रेडी। झणझणीत शिमला मिरचीची रेसिपी रेडी झाली आणि ही आता आपण सर्व करूया। ही तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता आणि लगेच झटपट होते, 10 मिनटातच। बनवून बघा आणि नेक्स्ट रेसिपी कोणती पाहिजे ते पण कमेंट करून सांगा। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब नक्की करा।